स्वामी म्हणतात, आज जे तुझ्यापासून हिरावून घेतलं जातं आहे ते तुला गमावण्यासाठी नाही. तुझं आयुष्य मोठं करायचं आहे म्हणून आम्ही तुझे हात मोकळे करत आहोत. आज तू एकटा वाटतोयस. अनेक गोष्टी अचानक संपल्यासारख्या वाटतात. नाती, नोकरी, संधी, विश्वास. पण हे हरवलेलं नसतं. हे स्वामी समर्थांचं नियोजन असतं. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. स्वामी समर्थ आपल्या भक्तांना एका ठराविक काळात काही गोष्टींपासून दूर करतात. कधी एखादं नातं तुटतं, कधी नोकरी जाते, कधी अपमान होतो. पण यामागे एक चांगली योजना असते. जे लहान आहे ते बाजूला करून तुला मोठं घडवायचं आहे. स्वामी म्हणतात, मी तुझ्या हातातली जुनी वस्तू घेतली आहे कारण तुला सोनं द्यायचं आहे. स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. तू तयार होतोयस. स्वतःवर काम करत जा कारण मोठी संधी अजून तयार होते आहे. काही गोष्टींचा अंत हा प्रारंभासाठीच असतो. तुला काही हरवलंय असं वाटत असेल, पण हे हरवलेलं नाही. हे मोकळं झालेलं आहे, जेणेकरून खूप मोठं काही त्या हातात देता येईल. तू फक्त चालत राहा. मी तुझ्यासोबत आहे. जे गेले त्याची चिंता करू नकोस, कारण जे येणार आहे ते तुझं आयुष्य बदलून टाकेल. स्वामी म्हणतात, तुझ्यावर जे माझं वरदान आहे ते कोणीच हिरावू शकत नाही. तुझं नशीब मी लिहिलंय, दुसऱ्यांनी नाही. आज अनेक लोक तुमचं स्थान, तुमचं यश, तुमचा आत्मविश्वास इथंपर्यंत की तुमचं अस्तित्व हिरावून घेण्याचा प्रयत्न करतात. पण खरं तर ज्याच्यावर स्वामींचा आशीर्वाद आहे त्याचं कोणी काहीही वाईट करू शकत नाही. स्वामी म्हणतात, बोलण्यापूर्वी ऐका, खर्च करण्यापूर्वी कमवा, गुंतवणूक करण्यापूर्वी चौकशी करा, टीका करण्यापूर्वी तपासा, निवृत्त होण्यापूर्वी पैसा साठवा आणि मरण्यापूर्वी दानधर्म करा. या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्ही बऱ्यापैकी आयुष्यात पुढे जाल. पैसा फक्त एकच भाषा बोलते, तू मला आज वाचव, मी तुला उद्या वाचवेन. म्हणून आजपासून बचत करायला शिका. उद्या, परवा, नंतर कधीतरी या शब्दाचे गुलाम होऊ नका. आयुष्यात ज्याला काहीतरी चांगलं करायचं आहे, मिळवायचं आहे, तो नक्की मिळवू शकतो. फक्त त्याने ते काम प्रामाणिकपणे करायला हवे. स्वामी बोलतात, सन्मानाची नाती हा निसर्गाचा प्रसाद आहे, पण स्वतः बनवलेली नाती हे आपण पुण्य सत्कर्म आहे. हृदय समुद्रासारखं ठेवा, नद्या आपोआप येऊन मिळतील. ताणमुक्त जगा, हसा आणि हसवा. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे झाली असेल किंवा नसेल, ती आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी सांगतात, ज्वारी नसलेले कणीस, गरज नसलेले फणस आणि कसलेही विचारधारा नसलेला माणूस आयुष्यात व्यर्थ असतो. स्वतःच्या हातातून एखाद्याला गरजवंतूला मदत करा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज न उद्या प्रत्येक गोष्ट ही तुमच्या मनाप्रमाणे होणार. फक्त श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधी करावी लागत नाही. ते आपोआपच प्रत्येकाला समजतं. आपण आयुष्यात दयाळू, उदार मनाचे असलो तरी कोणाला सांगण्याची गरज नाही. ते प्रत्येकाला समजत असतं. स्वामी बोलतात, संकटांचा सामना करणारा व्यक्ती आयुष्यात अपार यशस्वी होतो. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो, आत्मविश्वासी असतो आणि पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील असतो, तो सुद्धा पुढे जात असतो. आपल्या भावना या अशा ठेवा, ज्या प्रत्येकाला सन्मान करतील, प्रत्येकाच्या आयुष्यात त्याला मदत करतील. आपल्याला काही गोष्टी मिळवायच्या असतील, त्या मिळणे कदाचित आपल्याला अशक्य वाटत असतील, त्या गोष्टीसुद्धा शक्य होतात. स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवा. स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी नक्की करतील. आपण ज्या गोष्टीचा विचार करतो ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होते असं नाही. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे झाली असती तर आयुष्यात अशक्य असं काहीही उरलं नसतं. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होईल असं नसतं. काही गोष्टी मनाविरुद्धसुद्धा व्हाव्या लागतात. आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी मिळतीलच असं नाही. स्वामी नक्की सांगतात, आपल्याला जीवन उपयोगी काही मार्गदर्शन आहे, जे लक्षात घ्या. जीवन हे एक सुंदर प्रवास आहे, ज्यात प्रत्येक वळणावर नवीन माणसे, नवीन व्यक्ती आणि नवीन काहीतरी शिकण्यासारखं मिळेल. ते शिका आणि सतत पुढे चला. आपल्या आयुष्यात संकटे अपार आहेत,
त्या संकटांचा सामना करा. आयुष्यात खूप यशस्वी व्हाल. जो व्यक्ती संकटांचा सामना करेल तो कधीही घाबरणार नाही. हे जीवन असे जगायचे जसे प्रत्येक गोष्ट शक्य होणार आहे. आपला जर स्वतःवर विश्वास असेल तर आपल्याला प्रत्येक अडचणीतून आपल्या मंजिलाकडे जाण्यासाठी पाऊल सरकवता येतो. ज्या क्षणाला आपण आपल्या हृदयात जगतो तो आनंद खरा. जीवनातील सुखदुःख हे सर्व क्षण शृंगार यांच्यापेक्षा चांगले आहेत. स्वप्न पाहण्याची आणि त्यांना पूर्ण करण्याची हिंमत असणाऱ्या व्यक्तीच जीवनात साध साधतात, काहीही साधू शकतात. जीवन हे नात्यांचं जीवन आहे. समृद्धी म्हणजे फक्त धनसंपत्तीची मोजदार नव्हे, तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गणती आहे. जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तो खरा समृद्ध आहे. संघर्ष हा जीवनाचा एक भाग आहे. तो आपल्याला अधिक मजबूत बनवतो आणि ध्येयवान बनवतो. आनंद हे लहान गोष्टीत आहेत. प्रत्येक क्षणात आनंद आहे. त्यांचा आनंद जगा. जीवनातील अडथळे आपल्या यशाच्या पायऱ्यावर आहेत. प्रत्येक अडथळ्यावर मात करून आपण पुढे जाऊ शकतो. जीवन ही एक कलाकृती आहे. तुम्ही स्वतःच्या रंगाने ती सजवा. आपली मेहनत आणि आपले प्रयत्न यशस्वी नक्की करतील. स्वामी भक्तांनो, तुमच्यासाठी खास स्वामींनी हा संदेश तयार केलेला आहे. तुमच्यापर्यंत हा स्वामी संदेश पोहोचला आहे. तुम्हाला हा संदेश मिळाला आहे तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐकून बघा. तुमच्या जीवनातील सकारात्मक ऊर्जा या अजूनही वाढतील. हा संदेश टाळण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. या संदेशाला पूर्ण ऐकल्याशिवाय राहू नका. प्रत्येक नवीन दिवस हा एका नवीन सुरुवात आहे. त्याचा सर्वोत्तम वापर करा. आयुष्य ही एक अनमोल भेट आहे. तिची कदर करा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. जीवनात्मक सकारात्मक जग ठेवा. तुमच्या विचारांचे भविष्य आकारात येतील. समस्या आणि संकटे ही जीवनाची परीक्षा आहे. ध्येयाने त्यांना सामोरे जा. आयुष्यातील सर्वोत्तम गोष्टी या नियोजनाच्या असतात. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे नक्की होते. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. आपल्याला आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला संकटे येतात, अडचणी येतात. आपण त्यांचा सामना करतो आणि सतत पुढे चालत असतो. अडचणींना घाबरल्याने आपण पुढे जाऊ शकत नाही, हे मात्र लक्षात ठेवा. आपण ज्या संकटांना घाबरतोय ती संकटे आपल्याला मागे ओढण्यासाठी येतात असं नाही. ज्या संकटांचा आपण सामना करतो ती संकटे आपल्याला पुढे घेऊन नक्की जातात. स्वामी सांगतात, तुझं रडणं मी ऐकलंय. आता तुझं नशीब हे फळणार आहे. तुझ्या दुःखांचा अंत स्वतः स्वामी करणार आहेत. स्वामींवर विश्वास तर ठेवून बघा. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मदत करणार आहेत आणि मार्गदर्शनसुद्धा स्वामी करणार आहेत. स्वामी नक्की म्हणतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी सदैव देणार आहे आणि प्रत्येक वळणावर तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा मी स्वतः करतोय. काळजी करणे थांबवा. स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यातील भयंकर संकटे या संदेशाला ऐकल्यानंतर निघून जातील. विश्वास ठेवा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका. कदाचित या वेळेला हा संदेश तुम्हाला दुःखी करण्यासाठी असेल असं वाटत असेल, पण तसं नाही. देव प्रत्येकाच्या आयुष्यात संकट देतो तर त्यांचा सामना करण्याची जिद्दसुद्धा तुम्हाला देत असतो. देव म्हणतो, मी आपल्या भक्तांची साथ कधी सोडत नाही. प्रत्येक वेळेला त्यांची साथ मी स्वतः देत आहे. त्यामुळे स्वामी भक्तांनो, काळजी करणे थांबवा. प्रत्येक क्षण आनंदाचा आणि सुखाचा जाईल ही गोष्ट कधी विसरू नका. आपल्या आयुष्यात बरीच संकटे आहेत. त्या संकटांचा सामना करणे महत्त्वाचे आहे. संकटांचा सामना केलेला व्यक्ती यशस्वी नक्की होणार. आयुष्य हे एक क्षण खूप सुंदर आहे. प्रत्येक चूक आपल्याला काहीतरी नवीन शिकवते. आनंद शोधणे हा आयुष्याचा खरा उद्देश आहे. तो सगळीकडे आहे. फक्त आपल्याला त्याची जाणीव करून द्यायची आहे. रक्ताच्या आयुष्यातील स्वतःचे जे रक्ताची नाती असतात ते सुद्धा दूर होतात. आपला स्वतःवर विश्वास असणे गरजेचे आहे. आपला जेव्हा स्वामींवर विश्वास असतो ना, तेव्हा अशक्यसुद्धा शक्य होते. स्वामी सांगतात, माझ्या नामावर विश्वास ठेवा. माझे नामस्मरण तुम्हाला पुढे येण्यास मदत करेल. खरी यशस्वीता मिळवणे म्हणजे स्वतःला ओळखणे आणि आपल्या क्षणांचा वापर करणे. आपल्या ज्या क्षमता आहेत त्यांना वापरून पुढे जाणे.
आपला जर स्वतःवर विश्वास असेल तर अशक्य असं काही नाही. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. फक्त स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे हे होत असते. प्रत्येक संकटात स्वामी नक्की तुम्हाला साथ देत असतात. स्वामी नक्की बोलतात, मी कायम तुमची साथ देतोय आणि प्रत्येक वेळेला देत असणार. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा. आज ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या उद्याला शक्य होतील आणि ज्या आज गोष्टी तुम्हाला अनुभवाच्या आहेत त्या उद्या तुम्हाला संकट देतील. असं नाही. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत मी करत आहे आणि प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे. या साथीवर विश्वास ठेवा, म्हणजे गोष्टी मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. आज ना उद्या संकटे येतील. त्या प्रत्येक संकटांचा सामना करणे तुमच्या हातात आहे. संकटांचा सामना करण्याची जिद्द जर असेल तर अशक्य असं काही नाही. विश्वास ठेवा. स्वामी नामस्मरणाने प्रत्येक गोष्ट शक्य होते. त्याचा स्वामी नामस्मरणावर विश्वास आहे. त्याला काळजी किंवा प्रयत्न करण्याची फुकट गरज नाही. त्याला स्वामी योग्य वेळेला मदत करतात आणि प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः स्वामी देतात. जीवनात प्रत्येक गोष्टीला सहन करायला शिका. पेशन्स असणे म्हणजे सहनशक्ती असणे फार गरजेचे आहे. आपल्या जीवनात सहनशक्ती असेल तर काहीही करू शकतो. मान्यता आहे, जो स्वामी भक्त स्वामी नामावर विश्वास ठेवतो, डोळे बंद करून स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करतो, त्याला प्रत्येक वेळेला स्वामी मदत करतात. आपल्या आयुष्यात अपार संकटे असतील तरीही न घाबरणे आणि मदत करणे एखाद्या गरजू व्यक्तीची हे खूप चांगलं असतं. जीवन एक सतत शिकण्याची संधी आहे. आयुष्यात आपल्या उद्देशांना जगणे हे आपले कर्तव्य आहे. सतत शिकत राहा, कारण ज्ञान हे आपल्या आयुष्याचा प्रवास आहे, साथीदार आहे. जीवनातील प्रत्येक गोष्टीत उतार चढाव हा एक क्षण आहे. प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद हे मनातील विश्वास देऊन जातो. स्वप्न पाहणे जीवनाचे सौंदर्य आहे. त्यांचा पाठीराखण करणे हे आपले ध्येय आहे. आयुष्य एक सुंदर प्रवास आहे, ज्यात स्नेह, प्रेम आणि आनंदाची भाषा आहे. जीवनाच्या रंगमंचावर सर्वात भूमिका आहे ती म्हणजे कष्टाची, संघर्षाची आणि यशाच्या कथा ऐकण्याची. स्वामी बोलतात, छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतःच्या जीवावर मोठे झाले, म्हणजे याचा अर्थ की त्यांनी शून्यातून साम्राज्य निर्माण केले. त्यांना वडिला उपाधी काहीही मिळालं नव्हतं. वारसात त्यांना काहीही नव्हतं. सर्व काही त्यांनी त्यांच्या स्वतःच्या दमावर मिळवले. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहा. जीवनाचा प्रत्येक दिवस हा नवीन शिकण्याची संधी घेऊन येतो. आनंदाच्या क्षणासह दुःखाच्या आठवणीनेही मन प्रफुल्लित करतो. जीवनात सुखदुःख हे साथीदार आहेत. या चढ उतारातून सार्थकपणे मार्ग करा. संघर्षातून सार्थकता मिळते. जीवनाचे हे सत्य आहे. ध्येय आणि विश्वासाने संकटावर विजय मिळवता येतो. आयुष्य एक कविता आहे. प्रत्येक क्षण हा शब्द आहे. सुखदुःखाच्या या काव्यात प्रेमाची सुंदर भाषा आहे. जीवन एक संगीत आहे, ज्यात प्रत्येक ताल हा अनमोल आहे. आशा आणि संघर्षाच्या गीतात आनंदाचा सूर खुला आहे. जीवनाच्या या वाटेवर प्रत्येकाची स्वप्ने वेगळी असतात. सामना करणारा पुढे जातो, घाबरणारा मागे राहतो आणि काहीच न करणारा तिथेच राहतो. तो आता तुम्हाला ठरवायचा आहे की यापैकी तुम्हाला कोण व्हायचं आहे. जर तुम्ही सामना करणारे व्हाल तर आयुष्यात खूप पुढे जाल. सामना करणेसुद्धा खूप गरजेचे असते, कारण स्वामी म्हणतात, जो संघर्षाच्या काळात स्वतःवर विश्वास ठेवून सामना करेल तो कधीही हार मानू शकणार नाही. प्रत्येक वेळेला त्याला स्वतः स्वामी मदत करतात. आपण स्वामींवर विश्वास ठेवणेसुद्धा फार गरजेचे आहे, कारण जेव्हा स्वामींवर आपला विश्वास असतो तेव्हा आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात. संकटांचा सामना करणे अशक्य नाही, पण संकटांना घाबरणे हे सुद्धा अशक्य नाही. संकटामध्ये आपण सतत आत्मविश्वासाने काम करणे हे अशक्य आहे. जो हे करून घेतो तो आयुष्यात यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. स्वतःवर जर विश्वास असेल तर गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतात, आणि स्वतःवरचा विश्वास जर कमी असेल तर संकटही आयुष्यात येतात. आज ज्या गोष्टीबद्दल चिंता किंवा काळजी करत आहे
ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल की नाही हे सांगता येत नाही. स्वतःवर विश्वास असणे सुद्धा गरजेचे आहे, कारण स्वामी कायम आपली साथ देतात. आपला जर स्वामी नावावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असेल तर अशक्य असं काहीही नाही. संकटामध्ये स्वामीच तुम्हाला मदत करतात आणि स्वामी तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करतात. स्वामी म्हणतात, कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला प्रत्येक वळणावर मी मदत करत आहे. आज ना उद्या संकटे तुमच्या आयुष्यात येतात. त्या संकटांचा सामना करायला शिका, म्हणजे गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतील. सर्व गोष्टी मनाप्रमाणे झाल्या असतील तर त्या तुम्हाला आयुष्यात मागे ओढत असतील. प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनाप्रमाणे होत नसते. काही गोष्टी या मनाविरुद्ध होतात. प्रत्येक वेळेला स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मी मदत करणार आहे. फक्त स्वतःवर आणि स्वामी नामावर विश्वास ठेवा, म्हणजे सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतील. आज ज्या गोष्टींचा सामना करताय तिचा सामना करा, म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात मी तुम्हाला मदत करणार आहे. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मदत मी करणार आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करतोय. विश्वास असेल तर एकदा श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास तर ठेवून बघा. जीवनाच्या या प्रवासात प्रत्येक अनुभव हा एक नवीन शिक्षक आहे. अनुभवातून शिकून आपण अधिकार परिवेशित बनत असतो. अनुभव आपल्याला पुढे नेण्यासाठी येतो. आयुष्य एक संग्रहालय आहे, जिथे प्रत्येक क्षण हा एक कलाकृती आहे. या कलाकृतीमधून जीवनाचे विविध पैलू आपल्याला समजतात. जीवनातील यशाचे मूलमंत्र आहे स्वतःवर विश्वास ठेवणे. तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्टीही शक्य करणे. जीवनाच्या वाटेवर प्रेम आणि आनंदाचे दिवे लावणे महत्त्वाचे आहे. या दिव्याच्या प्रकाशात जगण्याचे सौंदर्य उजळून येते. जीवनाचा सर्वात मोठं शिकवण म्हणजे स्वतःसाठी जगणे. स्वतःच्या सुखासाठी जगणारा मनुष्य सर्वात आनंदी असतो. आयुष्यात चढ उतार हे नियमित आहेत, पण प्रत्येक चढाईवर एक नवीन शिखर आहे. या शिखरांवर पोहोचण्याचा प्रयत्न करणारा तो खरा विजेता असतो. जीवनाचा खरा आनंद म्हणजे स्वतःला समजून घेणे, स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधून जीवनाची सौंदर्य लुटणे. स्वामी म्हणतात, मराठीतील अशा काही भाषा आणि काव्य आहेत जे आपल्याला ऐकायला हवे, पण जर ते तुम्हाला जमत नसतील तर तुम्ही काही असे सुविचारसुद्धा ऐकू शकता जे स्वामी आपल्याला सदैव सांगतात. स्वामी सांगतात, मी त्याची साथ कधी सोडणार नाही जे श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून आहेत. काळजी न करता स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा, म्हणजे गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतील. स्वामी बोलतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी तत्पर रहा. बेसावध आयुष्य जगू नका. संकट कधी, कुठून, कसं येईल तुम्हाला कळणार नाही. माणसाचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते. अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एक बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची गरज असते. समाधानी राहण्यातच आयुष्यातील सर्वात मोठं सुख आहे. तूच दिवा तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. आयुष्यात चुकीची व्यक्ती आपल्यासोबत योग्य घडी शिकवत असते, तेव्हा जीवन जगण्याला कळा मिळते. जो दुसऱ्यांना आधार देतो तो कधीही असमर्थ नसतो, आणि जो दुसऱ्यांचा आधार घेतो तो स्वतः कधी समर्थ होऊ शकत नाही. स्वामी बोलतात, आयुष्य हे असं जगायचं, आपल्याकडे जे काही नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे काही आहे त्यात आपल्याला पूर्णपणे सुयोग वापर करा आणि अजून गोष्टी मिळवा. तुम्ही किती जगता यापेक्षा कसे जगता याला जास्त महत्त्व आहे. ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य मनमोकळेपणाने जगाल तो दिवस तुमचा आहे. बाकी सर्व तर कॅलेंडरच्या तारखा आहेत. हे सर्कसमधल्या जोकसारखं झालं. कितीही दुःख असेल तरी जगासमोर हसावं लागतं, दुःखांना लपवावं लागतं. आयुष्य हे दुचाकी चालवण्यासारखं आहे. तोल सांभाळण्यासाठी पुढे जात राहावं लागतं. थांबलं तर थांबून जातं. पायाला पाणी न लागता पण कोणी समुद्र पार करू शकतो, पण माणसाचे आयुष्य अश्रूशिवाय पार करता येत नाही. यालाच खरे आयुष्य म्हणतात. पायाला पाणी न लागता समुद्र पार करणे खूप सोपे आहे. त्यासाठी तुम्ही विमानाने, गाडीने अथवा जहाजाने जाऊ शकता. आयुष्यात नशिबाचा भाग फक्त
1% असतो आणि परिश्रमाचा भाग हा 99% असतो. पण नशीब शेवटी बलवान असते. नशिबात नसेल तर काहीही करा मिळणार नाही. लोक म्हणतात मेहनत केल्याने नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळतात. चुकीचं आहे. नशिबातल्या गोष्टी जे नाहीत ते मिळतच नसतात. आणि जर ते मिळवण्याची इच्छा आहे तर त्यासाठी आपल्याला देवाचे भजन, नामस्मरण, देवाची भक्ती करणे आवश्यक आहे. स्वामी बोलतात, मी कायम तुमची सोबत देणार आहे. आयुष्यात प्रत्येक वळणाला तुम्हाला मार्गदर्शन मी करणार आहे. लक्षात घ्या, आर्थिकाने मनातील दुःख, आर्थिकाने मनातील माणसाला मारून टाकते. आपल्याजवळ जर पैसा असेल तर आपण आपल्या मुलाबाळांना, पत्नीला, आईवडिलांना, भावंडांना सुखी आयुष्य देऊ शकतो. समाधानीच त्यांना आयुष्य नक्की देऊ शकतो. पण जर आपल्याकडे त्या गोष्टी नसतील, धनसंपत्ती, पैसा या गोष्टी नसतील तर आपलं आयुष्य जरा अवघडच होऊन जातं. जगण्यासाठी पैसे नाही तर स्वतःचं मन मोठं लागतं. प्रत्येक वेळेला मन मोठंही असेल असं सांगता येत नाही. आळसात सांभाळती अशी ती गोष्ट म्हणजे आपला आळस आहे. आळसापासून दूर जाणारा एकच उपाय म्हणजे मेहनत करण्याची तयारी ठेवणे. आयुष्य कोणासाठी कधी थांबत नाही. फक्त आयुष्य जगण्याचं कारण बदला. जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांना मिळते. पण वेळ बदलण्यासाठी 2 वेळा जीवन हे कोणालाही मिळत नाही. सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटना शेवट अवलंबून टाकतात. आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरला म्हणून समजा. कधी कधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही, उलट आपले सामर्थ्य वाढते. कर्तव्य पार न पडता हक्काच्या मागे धावलात तर ते दूर पडतात. स्वामी बोलतात, केवळ योगायोग असे नाही, जीवनात प्रत्येक गोष्टीला अर्थ असतो. चांगल्या जीवनाचे रहस्य मजा करण्यात नसून अनुभवात शिकण्यात आहे. छंद आपल्याला आयुष्यभर प्रेम करायला शिकवतो. जखम आयुष्याचे शब्द उतरवले, आयुष्य आपल्याला पुढे नेतं आणि याचा सामना करणारा पुढे जात असतो. जगण्यात मौज आहे, पण त्याहून अधिक मौज भुलण्यात आहे. समाधानी राहण्यातच आयुष्यात सगळ्यात मोठं सुख आहे. शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम आणि विचारांची संपत्ती ही माणसाच्या जीवनात कामधेनू आहे. लक्षात ठेवा, आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची नसते. माणसाला बोलायला शिकवण्यास किमान 2 वर्ष लागतील, पण काय बोलायला हे शिकवायला आयुष्य लागतं. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळेल असं नाही. तारुण्य म्हणजे जीवनाचा रचना काळ आहे. जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळणं त्यात आपल्याला गरजेचं आहे. जीवनायकात पाण्याचा प्रवाह आहे. समुद्र गाठायचा असेल तर खाच खळगे पार करावे लागतील. छंद आपल्याला आयुष्यभर प्रेम करायला शिकवतात. खूप कमी लोक असतात आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कडू अनुभव शिकवून देण्यास येतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत कोणी असेल असं नाही, पण असे का घडते हे लक्षात ठेवा. आयुष्याच्या प्रवासात अत्यावश्यक आहे ती गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. आयुष्यात काहीतरी मिळवा जे तुमच्यापासून कोणीही चोरू शकत नाही. स्वामी म्हणतात, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण आपला विश्वास ठेवणे गरजेचे आहे. योगापेक्षा ध्यान महत्त्वाचे, ध्यानापेक्षा नामस्मरण महत्त्वाचे आणि हे ज्याला जमते तो पुढे जाण्यापासून कधीही वंचित राहू शकत नाही. आयुष्यात खूपदा बुद्धी जिंकते, हृदय हरतं, पण बुद्धी जिंकूनही हरलेली असते आणि हृदय हरूनही देखील जिंकलेलं असतं. आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते. सगळ्या गोष्टी आपल्याला जमतील असं नाही. आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा. आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम कधी बनू नका. एकांतात मिळणाऱ्या क्षणाला आपण काय करतो यावर दुसऱ्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हा व्यक्त होतो. कधी कधी हक्काचा माणूस आपल्याला मागून ते मिळत नाही तर मिळवावं लागतं. स्वामी सांगतात, आयुष्य खूप कमी आहे, त्या आनंदाने जगा. प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा. क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका. संकटे ही क्षणभंगूर आहेत, त्यांचा सामना करा. अडचणी या चिरंतर आहेत, त्यांचा हृदयात साठवणूक करून ठेवू नका.
आठवणींची साठवणूक करा. स्वामी सांगतात, ठेच तर पायाला लागते, वेदना मात्र मनाला होतात आणि रडावं मात्र डोळ्यांना लागतं. असं नातं जपणं जगत असतं. स्वामी म्हणतात, जीवनामध्ये या 5 गोष्टी कधी सोडू नका. एकावरती विश्वास असेल तर तोडू नका. वचन दिले तर सोडू किंवा तोडू नका. नाते, मैत्री, प्रेम या गोष्टी जवळ ठेवायला शिका. दूर करून तोडण्यात अर्थ नसतो, कारण या गोष्टी तुटल्यावर, दूर गेल्यावर आवाज होत नाही, परंतु वेदना खूप होतात. जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे. नाती मनातून जपली तर आठवणी सुंदर, आपुलकीचे असते. स्वामी बोलतात, आकाशातले तारे कधी मोजून येत नाहीत, ते माणसांच्या गरजा कधी संपत नाहीत. आयुष्य कोणत्याही व्यक्तीला प्रामाणिकपणे जगता आलं तर तो सुंदरपणे जगू शकतो. स्वामी बोलतात, कधी कधी आपण स्वतःच वेगळेपण जगण्याच्या नादात स्वतःला हरवून बसतो. एक गोष्ट लक्षात घ्या, तडजोड म्हणजे सुख आणि सुखी परिवाराचा पासवर्ड आहे इतरांशी प्रामाणिक राहणं. काही चांगलं पण स्वतःशी प्रामाणिक राहिला तर जास्त सुखी आणि समाधानी राहू शकता. जगू शकाल तर चंदनासारखे जगा. स्वतःची जीत झाली तर इतरांना गंध द्या. नशिबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका. जीवनात कधी उदास होऊ नका. विश्वास हाताच्या देशावर, कारण भविष्य तर त्यांचेही असतं ज्यांचे हातच नसतात. तुमच्या तर प्रत्येक गोष्टी आहेत, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी नेहमी म्हणतात, मी त्यांची साथ देतोय जे माझ्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा. तुमच्या प्रयत्नांना स्वामी मदत नक्की करतील. स्वामी बोलतात, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आजकाल आयुष्यात संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करणे गरजेचे आहे, हे मात्र तुम्हाला कळायला हवे. जेव्हा संकटांचा सामना कराल तेव्हा त्यामध्ये तुम्हाला मात नक्की मिळेल. संकटांचा सामना करताना यश मिळू शकतं. स्वामी बोलतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करतात त्यांचा निकाल लावण्याचं सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा. एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व अनुमान करून मोजू नका, कारण स्थायी नद्या बदलण्यात खोल असतात. चुकून कोणीही आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. समस्त स्वामी भक्तांना स्वामी सांगतात, आजकाल संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, त्यांचा सामना करण्याची जिद्द आपल्या स्वतःत असते. आपण जर ती जिद्द आणि ताकद बाहेर काढली तर सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे शक्य होतात. सर्वच संकटे आपल्याला मागे ओढण्यासाठी नाही, तर काही संकटे आपल्याला पुढे कसं जायचंय हे शिकवण्यासाठी येत असतात. प्रत्येकाला वाटतं, माझं आयुष्य फार दुःखाचं आहे आणि सर्व संकटे आहेत तर जणू माझ्याच आयुष्यात आहेत, पण असं नसतं. संकटे मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. त्यांचा सामना करणारा नेहमी पुढे जातो, त्यांना घाबरणारा हा मागे राहतो. प्रत्येक वेळेला तुम्हाला कोणी व्यक्ती मदत करेल असं नाही, पण तुम्ही प्रत्येक वेळेला तुमच्या जीवनात पुढे जाण्यासाठी प्रयत्न नक्की करू शकता. स्वामी सांगतात, आपल्या जीवनावर काही गोष्टी आधारित असतात. आपली जीवनशैली, आपले काम, आपले कर्तव्य, या जगात दुसरा कोणीही असो, पण लक्षात ठेवा, या जगात असा कोणता व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही, पण त्या दुःखाला विसरून जो आनंदात जीवन जगतो तो खरं आयुष्य जगतो. कोणत्याही माणसाला अडचणीत जपा, तो तुम्हाला आयुष्यभर जपेल. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुमच्याकडे असलेले पैसे संपलेले असतील त्या दिवशी 70% नातेवाईक नावं ठेवायला सुरुवात करतील, असे किंवा टोमणेसुद्धा मारायला सुरुवात करतील. हसण्याचं मोल काय आहे हे रडल्यावरच कळतं, त्यामुळे हसायला शिका. प्रत्येकाला वाटतं जीवनात जगला नाही तर स्वतःला बदला, जग आपोआप बदलून जाईल. तुम्ही किती जगला यापेक्षा कसं जगला याला महत्त्व येतं. माणूस प्रत्येक घरात जन्म घेतो, माणूस की काही घरात जन्म घेते. समाधानी राहायचं असेल तर आयुष्यात सगळ्यात मोठं सुख हे ठरतं. यशस्वी लोक मार्ग बदलतात, ध्येय नाही, आणि यशस्वी लोक ध्येय बदलून टाकतात. जीवनात शांती हवी असेल तर लोक म्हणतात की प्रत्येक वेळेला स्वतःवर विश्वास ठेवा. दुनियेतील सगळ्यात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास, जो जमिनीमध्ये नाही तर मनात उगतो. संकट तुमच्यातील यश आणि जिद्द पाहण्यासाठी येतात, त्यांना घाबरू नका. वाईट काळात तुम्हाला मदत फक्त स्वामी करत आहेत
आणि प्रत्येक वेळेला मार्गदर्शन हे देखील स्वामीच करत आहेत. स्वामी नामावर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. स्वामी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतातच. प्रत्येकाला वाटतं त्या संकटांचा सामना करता यावा. फक्त स्वामी नामावर विश्वास असणे गरजेचे आहे. आज ना उद्या तुमच्या आयुष्यातील संकटे कायमची दूर होतील. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा करतील. आज ज्या गोष्टींची तुम्ही काळजी करता, चिंता करता, ती चिंता, काळजी करणे थांबवा. मनावर घेऊन ज्या वेळेस तुम्ही कोणती गोष्ट कराल, ती गोष्ट प्रत्येक वेळेला मनाप्रमाणे होईल. आज आपल्या आयुष्यात संकटे आहेत. त्या संकटांचा सामना करा. जीवनात जिंकण्याची मजा तेव्हा येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहतात. स्वामी म्हणतात, हरण्याची वाट न पाहता स्वतःवर विश्वास ठेवा. खूप एकटा असतो जो व्यक्ती, त्याच्या जवळचे लोक वाईट होतात. लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारात राहावं लागतं. वाईट वेळ येते तेव्हा सगळ्यांना चांगली गोष्ट जी समजते ती म्हणजे की कोणाला तुमची काळजी नाही. तुम्ही किती जगलात यापेक्षा तुम्ही कसे जगलात याला महत्त्व आहे. जीवनात यापेक्षा स्वस्थ होऊ नका की तुम्ही तुमची व्हॅल्यू गमावून काढाल. संयम ठेवा. कधीतरी चांगलं घडण्यासाठी प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी मदत करतील. आज स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतील यावर विश्वास ठेवा. आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे 24 तास देते. आपण त्यात भूतकाळाशी झगडत बसायचं की भविष्याचा विचार करायचा, हे सगळं आपल्यावर असतं. सगळी अक्कल पुस्तकात नाही मिळत, तर काही अक्कल आयुष्यात मिळते. जीवनात जे मिळाले त्यावर विश्वास ठेवा. जीवनात जे मिळत आहे ते मिळवा. फक्त एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की तुमच्या ध्येयाकडे जाणारा रस्ता कधीही लोकांचा नसतो. मने तोडून जपणारा कधीही आपला नसतो. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार हा 100% केला पाहिजे. आपले विचार एवढे बेकार नसावे की कुणीही त्याला पाहून दूर जाईल. विचार असे असावेत की सर्व काही चांगलं होईल. स्वामी तुम्हाला मार्गदर्शन नक्की करतात. स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवा. आपल्या आयुष्यात संकटे अपार आहेत. त्या संकटात मार्गदर्शन फक्त स्वामी करत आहेत. स्वामी म्हणतात, मी कायम तुमची मदत करतोय. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. आज ना उद्या आयुष्यातील संकटही दूर होतील. त्या संकटांचा सामना करून आपण त्यांना नक्की दूर काढू शकतो. स्वतःवर विश्वास आणि प्रत्येक याच्यात आपले प्रयत्न यशस्वी ठेवतील तर गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतील. आपण ज्या व्यक्तीबद्दल जास्त विचार करतो ते आपल्यासाठी घातक ठरू शकते. पण आपण ज्या गोष्टीबद्दल कधी विचार करत नाही ती गोष्टसुद्धा खूप घातक असते. स्वप्न तर मोफत असतात. मोबदला तर त्यांना पूर्ण करताना द्यावे लागतात. मोबदला देणे म्हणजे स्वप्नांचा पाठलाग करणे असं नाही. आपल्या आयुष्यात संकटे येतील, आपल्याला मागे ओढतील. त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात काही गोष्टी माझ्या मनाविरुद्ध घडत आहेत, त्या मनाप्रमाणे व्हाव्यात. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे झाली असती तर कुणाच्या आयुष्यात दुःख राहिलं नसतं. दुःख म्हणजे नेमकं काय हे कधी कुणाला समजलंच नसतं. दुःखाच्या काळात स्वतःवर विश्वास असणंसुद्धा खूप गरजेचं आहे. कारण तेव्हाच तर समजतं की आपलं कोण आहे आणि परकं कोण आहे. स्वामी म्हणतात, तुम्हाला जर चांगल्या दिशेला प्रयत्न करायला मिळत नसतील तर वाईट दिशेला करू नका. अर्थ नसतो त्या गोष्टीत जे स्वतःच्या धमण्यावर लढल्या जात नाहीत. सर्व कलांमध्ये जीवन जगण्याची कला ही सर्वश्रेष्ठ आहे. लक्षात घ्या, आपली परिस्थिती बदला, बाकी सर्व काही आपोआप बदलेल. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा, बाकी सर्व काही स्वामी आपल्या मनाप्रमाणे करतील. आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवा, कारण ते फार गरजेचे आहे. स्वामी सांगतात, माणसं बदलण्याला वेळ वाया घालवू नका. स्वतःवर विश्वास ठेवून वेळ बदला. जिथे दुसऱ्यांना समजवण्यात काही अर्थ मिळत नसेल तिथे स्वतःला समजवा की इथे आपला कोणी नाही. कधीकधी सगळी नाती फक्त नावापुरती असतात. फक्त वाटतात आपली, पण आपली नसतात. लोक तुम्हाला कसे बघतात हे तुमचे महत्त्व नाही ठरवत. तुम्ही स्वतःला कसे बघता हे महत्त्वाचं आहे. आयुष्यात एकदा तरी एकटेपणाची जाणीव होणं हे खूप गरजेचं असतं. त्या वेळेमुळे अवस्था ही आपली चांगली होते.
आयुष्य एक परीक्षा आहे. त्यात दुःख विसरा आणि प्रश्नांचे उत्तर देत पुढे जा. स्वामी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. त्या संकटांचा सामना करणारा व्यक्ती नक्की पुढे जाईल. जो त्या संकटांना घाबरेल तो मागे सुद्धा राहील. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा, म्हणजे गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतील. बाळांनो, एवढी काळजी चिंता करून स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नका. तुमचा आमच्यावर विश्वास आहे ना, मग घाबरू नका. कोणतीही समस्या, कोणतेही संकट हे कायमस्वरूपी राहत नाही. ते तात्पुरते असते. पण जोपर्यंत ते संकट, ती अडचण तुमच्या आयुष्यामध्ये आहे, त्यावेळेस मात्र स्वतःवर संयम ठेवून पूर्ण शांततेने त्या परिस्थितीचा, त्या अडचणींचा सामना करा. संयम ठेवा, धीर धरा. एक ना एक दिवस परिस्थिती ही बदलणारच. फक्त तुमच्या स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. सर्व काही चांगलेच होणार. बाळा, तुझ्या अवतीभोवती जे लोक तुमचे लोक म्हणून राहत आहेत, तुमच्यासमोर एक आणि तुमच्या पाठीमागे एक अशी दुहेरी वर्तणूक करत आहेत, त्यांना असं वाटत आहे की तुमच्या पाठीमागे षडयंत्र करताना, तुम्हाला नावे ठेवताना, तुमच्यावर हसताना त्यांना कोणीच पाहत नाही. पण ते हे नेहमी विसरतात की आमची जी नजर प्रत्येकावर प्रत्येक क्षणाला असते. बाळा, तू काळजी करू नकोस. कोणी कितीही तुमच्याविषयी षडयंत्र जरी रचले तरी त्यांच्या त्या कामामध्ये ते कधीच यशस्वी होणार नाहीत. कारण आमचा आशीर्वाद नेहमी तुमचे रक्षण करत असतो. फक्त तुम्ही आमच्यावर जो एवढा विश्वास ठेवलेला आहे, तो विश्वास असाच कायम ठेवा. आणि तुम्ही जे सतत नामजप करत आहात, ते नामजप निरंतर करत राहा. त्याचे तुम्हाला खूप शुभ फळं पाहायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे. विश्वास ठेवा बाळा. सध्याला तुमच्या कोणत्याच कामामध्ये तुम्हाला तुमच्या मनासारखे यश मिळत नाही. तुमच्या कामामध्ये तुमचे लक्ष लागेनासे झालेले आहे. कोणतेही काम करण्याची तुमची इच्छा होत नाही. तुमचे मन नेहमी दुखावल्यासारखे, तुमचे डोके हे नेहमी जडजड असल्यासारखे तुम्हाला जाणवत आहे. कोणती तरी नकारात्मक शक्ती तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. पण बाळांनो, तुम्ही काळजी करू नका. तुमच्या करत असलेल्या नामस्मरणामध्ये तुम्ही वाढ करा. तुमच्या देवावरचा विश्वास अखंड ठेवा. कारण ही नकारात्मक शक्ती तुमच्या आणि तुमच्या देवाच्या मध्ये फूट पाडण्याचा, अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. पण तुम्ही कधीच त्या शक्तीच्या आहारी जाऊ नका. तुमच्या भगवंताच्या नावावर पूर्ण विश्वास ठेवून नामजप तुम्ही करत राहा. त्या नामजपामध्ये वाढ करा. मग बघा, त्या नकारात्मक शक्तीची सर्व शक्ती ही जळून राख होईल, नष्ट होऊन जाईल. ती स्वतःच हार मानून निघून जाईल. त्यामुळे काळजी करू नका. तुमच्या स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. आणि बाळा, आम्ही तुझा हात धरलेला आहे आणि तो हात आम्ही कधीच सोडणार नाही. जरी कधी तुम्ही आमच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न जरी कराल, तरी आम्ही कधीच तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाऊ देणार नाही. कारण आमच्या प्रत्येक भक्ताची आम्ही आई आहोत. मूल कितीही आईवर नाराज झाले, रुसले, तरी कधीच आई आपल्या पिल्लांवर नाराज होऊ शकत नाही. आई ही नेहमी आपल्या मुलांच्या भल्यासाठीच योग्य निर्णय घेत असते. काही वेळेस मुलांना तिने घेतलेले निर्णय पटतही नाहीत, पण थोडा वेळ गेल्यानंतर त्यांना त्या निर्णयाचे महत्त्वही समजते. त्यामुळे बाळा, तुझ्यासाठीही अगदी जे योग्य आहे तेच, तुझ्यासाठी अगदी जे सर्वोत्तम आहे तेच आम्ही तुला देणार आहोत. त्यामुळे तू काळजी करू नकोस. तुझ्यासोबत सर्व काही चांगलेच होणार आहे. खूप सुखाने, मानसन्मानाने भरलेले आयुष्य तुला मिळणार आहे. तू विश्वास ठेव बाळा. तुझ्या या आईवर जर मनापासून खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळांनो, तुमच्या जीवनाच्या, तुमच्या आयुष्याच्या पुस्तकाचे लेखक तुम्ही स्वतःच असता. आता तुमच्या विचारांवर, तुमच्या मेहनतीवरच तुमच्या पुस्तकाचे पान हे तयार होत असते. कारण ज्या पद्धतीचा तुम्ही विचार करता तशीच कृती तुमच्याकडून होत असते आणि ती कृतीच तुमचे कर्म घडवते. ज्या प्रकारची तुम्ही मेहनत करता त्याच प्रकारचे फळ हे तुम्हाला मिळत असते. त्यामुळे तुमचे विचार जर चांगले, उत्कृष्ट असतील आणि तुमची मेहनत, तुमचे प्रयत्न हे प्रामाणिक आणि खूप जास्त असेल तर फळ देखील तुम्हाला गोडच मिळणार आहे आणि तुमच्या जीवनाचे पुस्तक देखील खूप उत्कृष्ट बनून तयार होणार. त्यामुळे तुमच्या स्वतःच्या विचारांवर चाला.
तुमच्या जीवनाचे पुस्तक तुम्ही स्वतःच लिहा, कारण तुमच्या जीवनाचे लेखक तुम्ही स्वतः आहात. त्यामुळे इतरांच्या डोक्याने चालू नका, स्वतःचे डोके वापरा. हे लक्षात ठेवा. बाळा, तुझ्या मनाला असे विचलित होऊ देऊ नकोस. शांत राहा. तुझे मन जर असे सारखे सारखे विचलित होऊ लागले तर काय परिस्थिती ही बदलणार आहे का? जे झालेले आहे, जे घडून गेलेले आहे, ते आता पुन्हा बदलता येणार नाही. त्याचा सतत विचार करत राहून तुम्ही स्वतःची शारीरिक आणि मानसिक स्थिती खराब करून घेत असता. त्यामुळे जे झालेले आहे ते सोडून द्या. आता पुढे काय करायचे आहे इकडे लक्ष द्या. त्यातच गुरफटून राहू नका. त्यातच जर अडकून राहाल तर परिस्थितीत बदल कसा काय होणार? तुमच्यावर तुमच्या आईवडिलांच्या पुण्याईचा खूप आशीर्वाद आहे. तुमच्या आईवडिलांच्या पुण्याईने जे खूप मोठे नुकसान तुमचे होणार होते ते थोडक्यावरच निभावले आहे. त्यामुळे बाळा, कधीच तुमच्या आईवडिलांना तुम्ही दुखावू नका, त्यांना अंतर देऊ नका. त्यांचा आशीर्वाद नेहमी तुमचे रक्षण करत असतो, हे लक्षात ठेवा. जो त्याच्या आईवडिलांचा मानसन्मान आदर राखतो, त्यांना जपतो, त्यांना प्रेम करतो, त्यांची काळजी घेतो, त्यांच्यावर आमचा कृपा आशीर्वाद निरंतर बरसत असतो. त्याला त्याच्या आयुष्यात कोणत्याच गोष्टींची कमतरता भासत नाही. तुमचे आईवडील हे आमचेच रूप आहे. त्यामुळे त्यांची काळजी घ्या, त्यांना पूजा, त्यांचे दररोज आशीर्वाद घ्या. मग तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. भिवू नका. आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबतच आहे. कर्म चांगले करा, मग फळही तुम्हाला चांगलेच मिळणार आहे. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्हाला वाटत असेल की माझं काहीतरी गमावलं, पण ते गमावलेलं नसतं, ते थांबवलेलं असतं, जपून ठेवलं जातं आहे योग्य वेळेसाठी. स्वामी समर्थ तुझ्या जीवनाचं रक्षण करत आहेत. जो अधिकार तुझा आहे तो तुलाच मिळणार. कोणीच तो हिसकावून घेऊ शकत नाही. कोणी कितीही प्रयत्न केला, स्वामी म्हणतात, मी जे दिलं आहे ते मीच वाढवणार आणि कोणाचं वाईट चालणार नाही. स्वतःवर विश्वास ठेव. तुझ्या नशिबाची चावी कोणाच्याही हातात नाही, ती माझ्याकडे आहे. आणि योग्य वेळी योग्य जागी मी तुला तुझा अधिकार देणारच. बाळा, तू खूप दिवस काहीतरी मोठं मागतो आहेस ना? तेच मागणं, जी तुझ्या मनात इच्छा खोलवर दडलेली आहे. स्वामी समर्थ आज त्या इच्छेकडे पाहत आहेत. इच्छा म्हणजे फक्त हाव नव्हे, ती असते मनाच्या खोल आतून आलेली तळमळ. जेव्हा इच्छा भक्तीमध्ये बदलते तेव्हा ती आदेशासाठी कार्य करते. स्वामी म्हणतात, जेव्हा तुझं मन स्वच्छ, हेतू निर्मळ आणि श्रद्धा अढळ असेल तेव्हा मी स्वतः तुझ्या मागणीस प्रतिसाद देईन. आजची रात्र साधी नाही, ती तुझ्या इच्छांची पूर्णता घडवणारी रात्र आहे. तू झोपताना एक गोष्ट नक्की कर. मनात स्वामींचं नाव घ्यायचं आणि आपली इच्छा त्यांच्यासमोर उघड ठेवायची. स्वामी म्हणतात, बाळा, तुझं मागणं मी ऐकलं आहे. झोपताना नक्की ऐक, मी तुला उत्तर देणार आहे. बाळा, आज रात्री झोपताना फक्त 3 गोष्टी कर. मन स्वच्छ ठेव, मागणं स्पष्ट सांग आणि जय जय स्वामी समर्थ मनात गुणगुणत राहा. तुझी रात्र तीव्र भक्तीने भरलेली असेल तर स्वामींचा प्रतिसाद निश्चितच येणार. बाळा, स्वप्नात किंवा अंतर्मनातून मी तुला उत्तर देईन, कारण माझं काम आहे तुला दिलेलं वचन पूर्ण करणं. तुझी मोठी इच्छा ही फक्त तुझी नाही, ती आता स्वामी समर्थांची जबाबदारी आहे. बाळा, मी आहे तुझ्यासोबत. आता मागणं पूर्ण होईल. ही रात्र तुझ्या आयुष्याची दिशा बदलणारी आहे. फक्त ऐक आणि भाग्यवंत हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामींच्या SC मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मग मित्रांनो,
सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.